दरम्यान निधीवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया। असे निर्णय जे घेतले आहे, 3 सिलेंडर मोफतचा निर्णय आहे मी आता एवढा निर्णय सांगणार नाही, पण हे जे निर्णय घेतले याला जो पैसा लागतो यामुळे थोडे विकास कामं हे त्या ठिकाणी कमी पद्धतीने होत असतात। एखादा रस्ता कमी जास्त झाला चालतं, पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून थोडा आता बजेटमध्ये निधी बाकी विभागाकरता कमी मिळणार आहे। म्हणून अजितदादांनी म्हटलं असेल की बाबा बजेट आपण मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर खर्च केला आहे। लाडली बहीण योजनेवर आता रक्षाबंधन आहे, दीपावली आहे, रक्षाबंधनापूर्वी 1-2 इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे, लाडली बहीण योजनेच्या दिवाळीपूर्वी काही इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे। शेवटी योजना जाहीर केली तर त्या योजनेचा फायदा आणि त्यामुळे मला वाटतं बजेटमध्ये बाकी योजनांना कमी पैसे मिळाले असते। महाराष्ट्रासारखं राज्य जे सतत देशाला देत आलं, देशाचं पोट भरत आलं, त्या महाराष्ट्रावर आज 8 लाख कोटीचं कर्ज आहे। आपण काल पाहिलं असेल की गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये, आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का। ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल, आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय, हे किती काळ चालणार। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल आणि नक्कीच जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही।